नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळ होताच गाथाच्या घरी सण असल्यासारखी तयारी सुरू झाली होती. तिच्या बाबांनी यशोदा मावशी आणि मायाला आधीच कल्पना दिली होते, त्यामुळे नाश्ता आवरून त्या लगेचच तयारीला लागल्या. घराला नवीन पडदे, नवीन सोफा, फ्लॉवर पॉट आणि त्यामध्ये रिअल फ्लेश फुलं आणि किचनमधून बराच खमंग वास येत होता. मावशी, आज कोणता सण आहे का? गाथा ते सगळं पाहत बोलली. आज कोणता सण? यशोदा मावशीने विचारलं. मग ही सगळी तयारी कशासाठी? गाथानं विचारलं. अगं, पाहुणे येणार आहेत, त्यासाठी थोडी आवराआवर सुरू आहे, मावशी बोलली. पाहुणे? कोण येत आहे? गाथानं विचारलं. अगं, स्पेशल गेस्ट आहेत. जा, तूही छान तयार हो आणि साडी घाल बरं, माया तिथेच बोलली. साडी? हो, जा, आता जास्त प्रश्न विचारू नकोस, माया बोलली. अगं, पण कोण येणार आहे ते तरी सांग, गाथा चिडत बोलली. म्हटलं ना, स्पेशल गेस्ट आहेत, आल्यावरती कळेल तुला. आता पुन्हा काही प्रश्न विचारू नकोस, जा तयार हो, माया बोलली. गाथा विचार करत तिच्या रूममध्ये जात होती आणि ती राजनला धडकली. औच, पाहून चालता येत नाही का इडियट? गाथा डोकं चोळत बोलली. हेच मी तुलाही म्हणू शकतो, राजन बोलला. मला लागलं ना, ती क्यूट फेस करत बोलली. ओके, सॉरी, तो हसत बोलला आणि घाईत पुढे निघाला. राजन, गाथानं त्याला आवाज दिला. काय ग? राजनने मागे वळून पाहिलं. आपल्याकडे कोणी येतंय का? माहीत नाही, कोणी स्पेशल गेस्ट येणार आहेत असं बोलत होता समीर दादा, असं म्हणून राजन तिथून पुढे निघून गेला. असे कुठले गेस्ट येत आहेत ज्याच्यासाठी इतकी तयारी सुरू आहे? ती विचार करतच रूममध्ये गेली. दुपारी 12 वाजल्यानंतर देव, माई आणि शिव सरपोतदार बंगल्यामध्ये आले. गाथाचे बाबा, समीर आणि माया त्यांच्या स्वागतासाठी उभेच होते. देवला पाहून राजन गोंधळला आणि तो समीरकडे पाहू लागला. नमस्कार माई, बाबा हात जोडून बोलले. नमस्कार, बंगला खूप छान आहे तुमचा, माई बोलल्या. धन्यवाद, ही माझी मोठी मुलगी माया आणि हा राजन माझ्या बहिणीचा मुलगा, बाबांनी त्यांची ओळख करून दिली. या जा, सॉरी डॉक्टर साहेब, बाबा देवला पाहत बोलले. जावई म्हणाला तरी आवडेल मला, देव हात जोडून बोलला. या जावई बापू या. गाथाचे बाबा अगदी खुश होत देवला मिठी मारून बोलले आणि देवने हसत त्यांच्या पाया पडला. बाबांच्या तोंडून देवसाठी जावई हा शब्द ऐकून राजन शॉक झाला. समीरचं त्याच्याकडे लक्ष होतं. राजनला सगळा प्रकार लक्षात आला आणि त्याचा चेहरा पडला. सगळे आत गेले. राजन मात्र तिथेच उभा होता. समीरनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं आणि बोलला, आत चल. मग राजननं हलकासा स्माईल केला आणि तो आत आला. सगळे हॉलमध्ये बसून बोलत होते. यशोदा मावशींनी सगळ्यांना चहा दिला. नाश्ता समोर ठेवण्यात आला. बाबा आणि माईंच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. देवची नजर मात्र गाथाला शोधत होती. ते पाहून शिव बोलला, गाथा कुठे आहे? तिच्या रूममध्ये आहे, मी बोलावते, माया बोलली आणि तितक्यातच गाथा पायऱ्यांवरनं खाली येत होती. ओळखीचे आवाज कानी पडल्यानं कोण आलं हे पाहण्यासाठी ती खाली येत होती. परंतु समोर देव, माई आणि शिवला पाहून ती शॉक झाली. ती पायऱ्यांवरच उभी होती. गाथा, ये बाळा, बाबा बोलले. ती तरीही तिथेच उभी होती. मग समीर तिच्या जवळ गेला. गाथा चल, समीर बोलला. जिजू, हे लोक इथे का आलेत? तिनं भीतीनं विचारलं. देव तुला मागणी घालायला आलाय, समीर बोलला. मागणी? ती न समजून बोलली. त्याला तुझ्याशी लग्न करायचंय, समीर शांतपणे बोलला आणि ती अजूनच शॉक झाली. चल, समीर तिला घेऊन मग सगळ्यांसमोर आला. तिनं लांब अनारकली ड्रेस घातला होता. ती त्यामध्ये फारच सुंदर दिसत होती. तिला पाहून देवच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. तो तिला पाहून हसला, परंतु तिनं नजर खाली केली. ये गाथा बाळा, माझ्या जवळ बस, माई बोलली आणि मान खाली घालून त्यांच्या जवळ जाऊन बसली. अखेर आपल्या दोघींचं स्वप्न पूर्ण झालं. माई तिचा लोभ करत बोलली आणि गाथाने बाबांकडे पाहिलं. ते खुश होते. कसं वाटलं सरप्राईज?
मी तुला म्हटलं होतं ना बाळा, जे नशिबात आहे ते कसंही मिळतंच. आणि बघ, तुझं प्रेम स्वतःहून चालत तुझ्या जवळ आलंय, बाबा बोलले. माया बाळा, एक मोठं ताट घेऊन ये, मला गाथाला शगुन द्यायचंय, माई बोलली. हो, आणते. मायाने एक मोठं ताट आणून माईंना दिलं. माईंनी त्यामध्ये सगळा शगुन नीट ठेवला आणि तो गाथा समोर धरला. गाथा त्यांच्याकडे पाहत होती. घे ना बाळा, माई बोलली. नाही, नको. गाथाच्या डोळ्यात पाणी आलं आणि सगळे तिच्याकडे गोंधळून पाहू लागले. आय एम सॉरी माई, मला तुमचा अपमान करायचा नाही, परंतु हा शगुन मी नाही घेऊ शकत, गाथा बोलली. गाथा बाळा, काय झालं? तू असं का म्हणतेस? देव तुला लग्न करायचं म्हणतोय. तुला देवसोबत लग्न नाही करायचं का? माई बोलली. नाही, मला हे लग्न नाही करायचं, असं म्हणून गाथा रडत तिच्या रूममध्ये निघून गेली. गाथा थांब, माया तिच्या मागे जात बोलली. माई देवकडे पाहत होत्या तर तो शांत होता. माफ करा माई, तिला सरप्राईज द्यायचं असं ठरवून आम्ही तिला काहीच सांगितलं नाही. हे सगळं असं अचानक समोर आल्यामुळे मागचं आठवून ती इमोशनल झाली, मी समजावतो तिला, बाबा दिलगिरी व्यक्त करत बोलले आणि जाण्यासाठी उठले. बाबा, देव त्यांना पाहून बोलला आणि ते काय या आविर्भावात त्याच्याकडे पाहू लागले. तुमची हरकत नसेल तर मी जाऊ, देव बोलला आणि बाबांनी समीरकडे पाहिलं. ती माझ्यामुळे हर्ट झाली आहे, त्यासाठी मला तिची माफी मागण्याची इच्छा आहे, प्लीज, देव हात जोडून बोलला आणि बाबा पुन्हा समीरकडे पाहू लागले. समीरनं त्याला जाऊ दे असं खुणावलं. ठीक आहे, बाबा बोलले. थँक्यू, देव अगदी खुश होत बोलला आणि तिथून गाथाकडे गेला. गाथा तिच्या रूममध्ये जाऊन बेडवरती उपडी पडून रडत होती. गाथा, हा काय मूर्खपणा आहे? देव स्वतः तुला मागणी घालायला आलाय आणि तू? मला नाही लग्न करायचं त्यांच्याशी. का? तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर, त्याला मिळवण्यासाठी किती प्रयत्न केलेस तू, माया बोलली. ताई प्लीज, तुला काही माहीत नाही. मला सगळं माहीत आहे, माया बोलली. गाथा शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागली. मागे त्यांनी त्यांच्या घरी बाबांचा, समीरचा जो अपमान केला त्यामुळे नाही म्हणतेस ना तू बाळा? पण बाळा, त्यावेळी मला काही माहीत नव्हतं. त्याला तुझ्यावरील प्रेमाची जाणीव नव्हती आणि म्हणून तो तसा वागला. आणि बाबा नेहमी सांगतात ना की झालेल्या गोष्टी मागे टाकून पुढे जायचं. तो आज तुला मागणी घालायला आलाय गाथा. येणाऱ्या सुखाला नाही म्हणू नकोस, माया बोलली. प्लीज ताई. ती रडतच होती आणि तिची नजर दारात उभ्या असलेल्या देववरती पडली. ती एकदम शांत झाली आणि मायाने देवकडे पाहिले. तर मग मित्रांनो, आता देव कशा पद्धतीने गाथाची समजूत घालेल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.